दिग्विजय सिंग यांनी पुलवामा हल्ला हा हल्ला न म्हणता पुलवामा अपघात, पुलवामा दुर्घटना अशा प्रकारचे शब्द आपल्या ट्विटमध्ये वापरलेले आहेत। 10 तास होऊन गेले दिग्विजय सिंग यांच्या ट्विटला, मात्र अजूनही त्यांनी हे आपलं ट्विट मागे घेतलं नाही किंवा त्याविषयी दिलगिरी व्यक्त केली नाही। मीडियानं त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला दिग्विजय सिंग कोणतेही स्पष्टीकरण न देता तिथून निघून गेलेले आहेत। म्हणजे दिग्विजय सिंग यांनी जाणून बुजून अशा प्रकारचं हे ट्विट केलेलं आहे का? पंतप्रधान मोदींनीच यावर अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत, त्यामुळे मला देखील हक्क आहे की या सगळ्या संदर्भात प्रश्न उपस्थित करणं। एक या संदर्भातला रिपोर्ट आपण पाहूयात आणि त्यानंतर काँग्रेसचे नेते देखील आपल्याबरोबर जोडले जातील, त्यांना या संदर्भात आपण जाब विचारू। पाहूयात एक रिपोर्ट। पुलवामा दहशतवादी हल्ला काँग्रेसला दुर्घटना वाटते? पुरावा मागितल्यानंतर आता दुर्घटना म्हणून शहीदांचा अपमान कशाला? जवानों के शहादत के साथ इतना क्रूड मजाक न करें, इसको कम से कम वो दुर्घटना न कहें। राजीव गांधी जी की हत्या आतंकी घटना थी या दुर्घटना थी? अमेरिका की सरकार ने उसामा बिन लादेन के बारे में पूरे विश्व को दिया, उस तरह का प्रमाण हमको भी देना है। एअर स्ट्राईकवरून पुरावे मागितल्यानंतर आता काँग्रेसनं पुलवामातल्या दहशतवादी हल्ल्याची परिभाषाच बदलली। दिग्विजय सिंग यांनी पुलवामा हल्ल्याला दुर्घटना असं म्हटलंय। पुलवामा दुर्घटनेनंतर आमच्या वायुसेनेद्वारे एअर स्ट्राईक झाली, मात्र यानंतर काही विदेशी मीडियात शंका उपस्थित केली जात आहे, ज्यामुळे आमच्या भारत सरकारच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। तर दुर्घटना आणि दहशतवादी हल्ल्यातला फरकही काँग्रेसचे दिग्विजय सिंग यांना समजून घेण्याची गरज आहे। एखादी घटना अनपेक्षितपणे घडते तेव्हा ती दुर्घटना असते आणि दहशतवादी मुद्दाम हल्ला करून रक्तपात घडवतात तेव्हा त्याला दहशतवादी हल्ला म्हणतात। इन महाशय ने पुलवामा में हुए आतंकी हमले को दुर्घटना करार दिया है, यानी एक्सीडेंट है ऐसा कहा है, यानी एक हादसा जो बस हो गया। देशवासी समझ लें, ये ऐसे ही नहीं बोले हैं, ये इनकी मानसिकता है, ये इनकी रगों में पड़ा हुआ है। ये स्वनामधन दिग्विजय सिंह पुलवामा की नृशंस हत्या आतंकवादियों के द्वारा 44-45 हमारे सीआरपीएफ के जवान को दुर्घटना बता रहे हैं। उनको इतनी भी तमीज नहीं है कि जवानों के शहादत के साथ इतना क्रूड मजाक न करें, इसको कम से कम वो दुर्घटना न कहें। आतंकी घटना को आप दुर्घटना बता दें, मैं बड़े सम्मान के साथ, और इसको अन्यथा मत लीजिएगा, दिग्विजय सिंह जी से पूछना चाहूंगा, क्या राजीव गांधी जी की हत्या आतंकी घटना थी या दुर्घटना थी? इसका वो जवाब दे दें। बरं, दिग्विजय सिंग यांची ही पहिलीच वेळ नाहीये। याआधी त्यांनी दहशतवादी हाफिज सईदला साहेब म्हटलंय। हाफिज सईद साहब, जहां तक सवाल उनका है, वो तो साफ है कि उनके आतंकवादी गतिविधियों में वे शामिल हैं। काँग्रेस नेत्यांच्या अशा वक्तव्यानंतर सवालही निर्माण होत आहे। दहशतवादी हल्ल्याला दुर्घटना म्हणून काँग्रेसला काय सिद्ध करायचं? आधी पुरावे मागितले आणि आता दुर्घटना म्हणून 40 शहीदांचा अपमान कशाला? जैश ए मोहम्मदनं हल्ल्याची जबाबदारी घेतल्यावरही दिग्विजय सिंग यांना काय हवंय? पाकिस्तानातील दहशतवादी संघटना आणि सरकारला आपले नेतेच का संधी देतात? ज्या आई वडिलांचा मुलगा देशासाठी शहीद झाला, ज्यांच्या मुलाचं आयुष्य फुलण्याआधीच मुलगा कायमचा निघून गेला, त्याचं दुःख फक्त आणि फक्त त्या शहीदांच्या घरातले समजू शकतात। दिग्विजय सिंग यांच्यासारखे काँग्रेसचे नेते नाही। ब्युरो रिपोर्टचा पंकज भनारकर, TV9 मराठी। दिग्विजय सिंग हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, अगदी वाचाळवीर असले तरी सुद्धा दिग्विजय सिंग यांना काँग्रेसमध्ये मान आहे। काँग्रेसमध्ये सातत्यानं दिग्विजय सिंग यांच्यासारखे आणखी नेते अशा प्रकारचं ट्विट करत असतात आणि काँग्रेसला गोत्यातही आणत असतात।
आता दिग्विजय सिंग यांनी जे ट्विट केलं त्यामध्ये त्यांनी पुलवामा दुर्घटना असं म्हटलेलं आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे याला 10 तास उलटून गेलेत. दिग्विजय सिंग यांनी याविषयी ना दिलगिरी व्यक्त केली, ना या सगळ्या संदर्भात आपलं ट्विट मागे घेतलं, ना याचं स्पष्टीकरण दिलं. उलट त्यांनी एक आणखी रिट्विट केलंय, ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. मात्र मग खरंच काँग्रेसला याचं गांभीर्य नाही का? का यावरून सगळ्यावरून राजकारण केलं जातं का? मग हे दुर्घटना म्हणूनच पाहिलं जातं आणि सत्ताधाऱ्यांच्या हातात आयतं कोलीत दिलं जातंय. या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत भाजपचे प्रवक्ते गणेश हाके, शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर नीलम गोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते जयदेव गायकवाड, निवृत्त विंग कमांडर शशिकांत कोप्पीकर, राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे या चर्चेमध्ये सहभागी आहेत. आणि काही वेळातच काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे या चर्चेमध्ये सहभागी होतील. अर्थात आणखी एक या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी एक मोठी ब्रेकिंग न्यूज आहे, ती आधी मी तुम्हाला दाखवते. काय आहे ही ब्रेकिंग न्यूज? पाकिस्तान सरकारनं आता ही माहिती दिली आहे की जैश ए मोहम्मदच्या 44 दहशतवाद्यांना अटक करण्यात आलेली आहे. पाकिस्तान सरकारची माहिती आहे. आताची सगळ्यात मोठी बातमी, भारताच्या हवाई हल्ल्यानंतर आता पाकिस्तान मसूद अझहरचा भाऊ अब्दुल रौफला देखील अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पाकिस्तानकडून देण्यात आली आहे. भारतानं ही नावं दिल्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे. भारतानं हवाई केल्यानंतर पाकिस्तानची किती तंत्रली आहे त्याचा हा पुरावा. मसूदचा भाऊ रौफ हा देखील भारतावर झालेल्या 2 हल्ल्यामध्ये त्याचा देखील सहभाग होता. रौफ हाच पुलवामाचा मास्टर माइंड देखील आहे. पाकिस्तानने देखील आता जैशवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय हवाई हल्ल्याचा किती धसका पाकिस्तानने घेतलाय ते या ठिकाणी दिसतं. या सगळ्यावरून आपल्याकडे राजकारण होत असलं तरी सुद्धा. राजू वाघमारे आपल्याबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते काही वेळात सहभागी होतील. मात्र जयदेव गायकवाड तुमच्याकडे आधी येते मी, कारण तुम्ही देखील सहकारी पक्ष आहात काँग्रेसचा. तुम्हाला पटतं का? दिग्विजय सिंग म्हणतात पुलवामाचा हल्ला हा हल्ला नाही तर तो अपघात होता. पुलवामाचा खरंच हा सगळा ही दुर्घटना होती असं वाटतं तुम्हाला? नाही, दिग्विजय सिंगांनी जर अशा प्रकारचं ट्विट केलं असेल आणि केलंय असं आपण म्हणतात तर त्यांचा मी प्रथम निषेध करतो. परंतु ह्या सर्व ज्या चर्चा चालू आहेत ज्याच्यामध्ये ताबडतोबीने पंतप्रधानांनी अशा प्रकारचा निषेध व्यक्त करावा, त्याच्यामागची त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांची भाषणं, त्यांची भाषा आणि त्यानंतरच्या 2-3 मंत्र्यांनी जी ज्या प्रकारे प्रतिक्रिया दिल्यात, जर दिग्विजय सिंह म्हणजे संपूर्ण काँग्रेस असं समजायचं काही कारण नाही. परंतु दिग्विजय सिंहने असं बोलल्याबरोबर ते पिन पॉइंट करून दिग्विजय सिंहचा तर निषेध करा, ठीक आहे, मग निषेध करा फक्त. परंतु अशा प्रकारे ही ज्या चर्चा करण्यामागे हा भाजप पक्ष, स्वतः मोदी याचा मायलेज घेण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या चर्चा हे आपल्याला बेनिफिशियल ठरली. ट्विट करून 10 तास उलटलेले आहेत. भाजपच्या 4 नेत्यांच्या अगदी पंतप्रधानांपासून सगळ्यांच्या यावर प्रतिक्रिया आलेल्या आहेत. मात्र ना दिग्विजय सिंग यांनी आपलं ट्विट मागे घेतलं, ना काँग्रेसच्या राहुल गांधींनी या संदर्भात कुठलं स्पष्टीकरण दिलं किंवा नाही दिग्विजय सिंग यांच्या ट्विटचा निषेध व्यक्त केला. गायकवाड आवाज मला ऐकायला मिळालं नाही. गायकवाड, या संदर्भात ना राहुल गांधींनी या ट्विटचा काही समाचार घेतला किंवा ना दिग्विजय सिंग यांचा निषेध व्यक्त केला, ना त्यांना तंबी देण्यात आली. 10 तासानंतर सुद्धा हे ट्विट तसंच आहे. मला असं नाही, आपण निश्चितपणे वाट पाहिली पाहिजे ना. अशा प्रकारे कोणताही पक्ष अशा प्रकारच्या चुकीच्या कोणत्या आपल्या कार्यकर्त्याच्या वक्तव्याला पाठिंबा दिला असे तरी का अपेक्षा धरले? हे काय संपूर्ण काँग्रेस, मी तर काँग्रेसचा प्रवक्ता नाहीये, परंतु आपण राजकारणाचा विचार करत असताना आता मला निषेधाची अपेक्षा होती. नाही, मी निषेध केला. माझं पहिलं वाक्य आहे की दिग्विजय सिंहांनी जर अशा ट्विट केला असेल त्यांचा मी निषेध करतो, माझं पहिलं वाक्य आहे. आणि त्याच्यानंतर मी आर्ग्युमेंट केलं की त्यांनी केलेल्या ट्विट बद्दल पंतप्रधान एवढे सेन्सिबल, एवढे सेन्सिटिव्ह, एवढे तत्परतेने लगेच प्रतिक्रिया देतात, त्याच्या मागं हा भाजप पक्ष आपल्याला मायलेज घेण्याचा आणि लोकांच्या भावनेशी खेळण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र गायकवाड, तरी देखील अशा प्रकारे
जे वाचाळ नेते आहेत त्यांनाही लगाम घालण्याचा आतापर्यंत प्रयत्न नाही झाला. आतापर्यंत दिग्विजय सिंग यांनी अशा प्रकारची अनेक वक्तव्य केलेली आहेत. मग अशी वक्तव्य करण्यासाठीच दिग्विजय सिंग किंवा मग शशी थरूर यांना अशा प्रकारे काँग्रेसकडून सूट दिली जाते का? मी येते तुमच्याकडे. आपल्याबरोबर गणेश हाके देखील आहेत. ते तर या सगळ्या दिग्विजय सिंग यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी अगदी तयार असणार. गणेश हाके. निखिला, काँग्रेसची ही मानसिकता काही आजची नाहीये. आपण जर जाकीर नाईकच्या संदर्भामध्ये दिग्विजय सिंग यांनी केलेलं विधान जर बघितलं तर त्या जाकीर नाईकला यांनी मानवतेचं मूर्ती म्हटलं होतं. ओसामा बिन लादेनला यांनी ओसामाजी म्हटलं होतं. एवढंच नाही तर यांना हाफिज सईद साहब म्हटलं होतं. म्हणजे त्याचप्रमाणे बाटला हाऊस मध्ये एन्काउंटर झालं होतं आणि त्या एन्काउंटरच्या छायाचित्र पाहून सोनिया गांधी ढसाढसा रडल्या होत्या असं सलमान खुर्शीद बंद यांनी म्हटलं होतं. म्हणजे मला ह्या एकूण सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या, म्हणजे काँग्रेसची जर इतिहास आणि असा परंपरा जर पाहिला तर यांना शहीदांच्या पेक्षा या देशाच्या जवानांच्या पेक्षा जे दहशतवादी आहेत त्यांच्याबद्दलचं अधिक प्रेम आहे. त्यांच्या जवळचे त्यांना त्या अधिक जवळचे वाटतात. अशी बाजू घेऊन सातत्याने बोलत असतात. अत्यंत दुर्दैव आहे खऱ्या अर्थाने या निमित्तानं काँग्रेसचा खरा चेहरा लोकांच्या समोर आलेला आहे. हाके थांबा. मी तुमचाही चेहरा दाखवते. तुम्ही थांबा हाके थोडंसं. राजू वाघमारे आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. राजू वाघमारे, पुलवामाचा हल्ला दुर्घटना होती. सर्वात प्रथम पुलवामाचा हल्ला हा दहशतवाद्यांनी केलेला हल्ला आहे. त्याच्यामुळे दुर्घटना, एखादी घटना वाईट आहे त्याला दुर्घटना म्हणतात, पण तो हा दहशतवाद्यांनी केलेला भॅड हल्ला होता. हे आमचं पहिल्यापासून मत आहे. आणि हल्ला याच्यातला फरक या प्रवक्त्याला कळत नसेल तर तुम्ही मला त्याला कशाला बोलायला सांगता? तुम्ही माझं म्हणणं तुम्हाला दुर्घटना ह्या शब्दाचा अर्थ जर कळत नसेल, मला सांगतो तुम्हाला मी की दुर्घटना आणि कळत नसेल. हाके जरा ऐकून घ्या. हाके आणि राजू वाघमारे दोघंही थांबा. हाके आणि राजू वाघमारे दोघंही थांबा. माझ्याकडे मोबाईल आहे आणि आपण कुठलीही गोष्ट आपण ट्विटवर किंवा मग आपण गुगलवर, विकिपीडियावर जाऊन आपण चेक करतो. तसंच एक ट्विट जे आहे ते आधी चेक करण्यात आलंय, जे दिग्विजय सिंग यांनी म्हटलंय की दुर्घटना, पुलवामाचा हल्ला दुर्घटना. दुर्घटनेचा अर्थ गुगलवर शोधण्यात आलेला आहे. दुर्घटना मीनिंग, याचं मीनिंग आहे हिंदीमध्ये आहे अशुभ घटना, विपत्ती, आफत. स्वतःचं डोकं चालवायचं नाही, फक्त गुगलवर शोधून जे काही सापडेल ते सांगायचं. त्यामध्ये अशुभ घटना, विपत्ती आणि आफत. अंशुल त्रिवेदी यांचं हे ट्विट आहे. तुम्ही ट्विटरवर जाऊन तुमचंही पाहू शकता. अंशुल त्रिवेदी हे समर्थक असतील काँग्रेसचे किंवा दिग्विजय सिंग यांचे. त्यांनी हे ट्विट केलेलं आहे की दुर्घटना म्हणजे अशुभ घटना, विपत्ती, आफत. दुर्घटना मतलब अशुभ घटना. कृपया राजनीतिक रोटी सेकने के लिए झूठ ना फैलाए. आपके पार्टी के मनोज तिवारी सेना की वर्दी पहनकर वोट बटोर रहे थे. अशा प्रकारचा त्यांचा ते ट्विट आहे. आणि हे ट्विट, राजू वाघमारे थांबा, हे ट्विट दिग्विजय सिंग यांनी रिट्विट केलेलं आहे. म्हणजे दिग्विजय सिंग यांनी पूर्ण विचारांती दुर्घटना हा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे आणि जे रिट्विट केलंय त्या अर्थी त्यांना या दुर्घटना या शब्दाचा अर्थ त्यांना हाच अपेक्षित असावा. मग राजू वाघमारे, राजीव गांधी यांची हत्या, इंदिरा गांधी यांची हत्या ही अतिरेकी घटना होती का मग दुर्घटना होती? आता बोलू का मी? आणि कृपा करून हाके जे ऐकून घ्या सगळं आणि मग बोला, तुम्हाला मी उत्तर देतो. पहिली गोष्ट म्हणजे काँग्रेसला शहीदांबद्दल शिकवणार किंवा काँग्रेसला अतिरेक्यांच्या हल्ल्याबद्दल शिकवण्याची पात्रता ही बीजेपी मध्ये कधीच नव्हती आणि कधी येणारही नाही. कारण काँग्रेसच्या आमच्या नेत्यांचं बलिदान झालेलं आहे. अतिरेक्यांनी. राजू वाघमारे, मला तेच म्हणायचे, आम्हालाही ते बलिदान वाटतं. पण मलाही वाटतं की राजीव गांधी यांची ही अतिरेकी हत्याच होती. पण आता मला बोलू द्या ना निखिला. इंदिरा गांधी यांची हत्या दहशतवादी हत्याच होती. झालं, आता मी बोलू की नको बोलू? एक तर तुम्ही बोला, नाही तर मला बोलू द्या. राजू वाघमारे, मुद्द्यावर बोला, फक्त मुद्द्यावर बोला. झालं, आता मी बोलू का? की तुम्ही मला डिस्टर्ब करणार आहात? तुम्ही मला डिस्टर्ब करणार आहात? राजू वाघमारे, फक्त मुद्द्यावर बोला. माझा मुद्दा हा एवढाच आहे, दुर्घटना की अतिरेकी हल्ला. आता मला जर बोलायला तुम्ही संधी द्याल तर मी बोलेल. आता बोलू का निखिलाजी? सगळ्यात पहिल्यांदा
पुलवामाचा जो अतिरेक्यांचा हल्ला झाला, आम्ही काय सांगितलं की अतिरेक्यांचा हल्ला झालेला आहे, गंभीर घटना आहे, सरकारच्या बरोबर आम्ही आहोत. ती घटना हा अतिरेक्यांचा हल्लाच आहे. त्याच्यामुळे ती दुर्घटना शब्दाचा अर्थ की एखादी वाईट घडलेली घटना, पण त्याच्यामुळे तो अतिरेक्यांचा हल्ला नाही असं जर कोण म्हटलंय का? ऐकून घ्या. तुम्ही असं म्हणता मग इंदिरा गांधींची हत्या ही दुर्घटना होती, राजीव गांधींची हत्या ही दुर्घटना होती? हे दोन वेगळे शब्द आहेत. तुम्ही दोन वेगळ्या शब्दांना एकत्र घेण्याचा का करताय आत्ताच? हत्या ही हत्याच आहे, अतिरेक्यांनी केलेला हल्ला हल्लाच आहे, पण तो हल्ला जो झालेला आहे त्या घटनेला तुम्ही चांगली घटना म्हणणार की वाईट घटना म्हणणार? राजू अकबारेंनी आता दुर्घटनेचा एक वेगळा अर्थ या ठिकाणी सांगितला. मला वाटतं नीलमताई जशा राजकीय नेत्या आहेत तशा त्या एक साहित्यिक देखील आहेत. नीलमताई, तुम्हीच सांगा, दुर्घटना म्हणजे काय हो नेमकं, आणि अतिरेकी हल्ला म्हणजे नेमकं काय? मुळामध्ये असं आहे की दुर्घटना याचा अर्थ एखादी कुठलंही कारण नसताना अचानक एखादा अपघात घडणं किंवा ज्याला कुणी जबाबदार नाही अशा पद्धतीच्या काही घटना घडणं. आता कुणी जबाबदार नाही असं प्रत्येक वेळेला म्हणता येत नाही. परंतु हल्ला आणि दुर्घटना, नीलमताई, कोणी जबाबदार नाही त्याला दुर्घटना नाही बोलू शकत. वाघमारे ताई, त्याला दुर्घटना नाही बोलू शकत. दुर्घटना म्हणजे वाईट घडलेली घटना, वाईट घडलेली घटना. त्याला जबाबदारीचं काय म्हणताय? वाईट घडलेला वाईट घटना. इंदिरा गांधी यांची हत्या होती की अहो, या दोन्ही गोष्टी आहेत. हत्या पण होती आणि ती वाईट घडलेली घटना होती का? असं वाघमारे, तुम्हाला काय स्वतःलाच फक्त कळतं का? बोला. एक तर पहिली गोष्ट, तुम्ही संपूर्ण इश्यू डायव्हर्ट करताय. मुळामध्ये मी निषेध करते दिग्विजय सिंह यांचा आणि काँग्रेसचा पूर्णपणाने, कारण एका अत्यंत भयंकर अशा महत्वाच्या एक हल्ला, आक्रमण, घातपात हे सर्व पाकिस्ताननी करून त्याला दुर्घटना म्हणणं म्हणजे यांची वैचारिक दिवाळखोरी आहे, असा मी त्यातल्या त्यात बरा शब्द वापरते. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय माहितीये का, आता राजू वाघमारे मध्ये मध्ये मला बोलत आहेत, विचारतायत दुर्घटना. अरे प्रश्न असा आहे की पुलवामाचा हल्ला हा अतिरेकी लोकांनी हल्ला, त्यांनी जैश अंबानी त्यांनी जबाबदारी स्वीकारली. आपल्या सगळ्या लोकांचे मृत झाले लोक, त्यांच्या कुटुंबावरती एवढी मोठी आपत्ती आली, त्याचे सर्व पुरावे म्हणजे त्यांचे मृतदेह पुरावे असतील तर ते पुरावे सुद्धा मिळालेले आहेत. असं करून त्याला तो हल्ला नसून तुमचं पूर्ण, आम्ही पण वाचतो, आम्ही पण आहोत त्याच्यामुळे मुळामध्ये दिग्विजय सिंह यांचे मध्ये मध्ये तुम्ही असं बोललात ना, तर मी प्रत्येक वेळेला तर निखिला जाहीर करते की मी या माणसाला जाहीरपणे मूर्ख म्हणणार आहे, डॉक्टर वाघमारेंना. कारण जबाबदारीने बोलायला शिका. याच्यापूर्वी इज्जत देतो तुम्हाला, तुम्ही गप्पा बसा ना. मी बोलणार तुम्हाला, कारण असं की तुम्ही दुर्घटनेचा इश्यू डायव्हर्ट करताय. जे लोक आपले शहीद झाले त्यांच्या बंडेवरती तुम्ही मीठ चोळताय. आपल्याला लोक बघतात इथे. राजू अकबारे, मला याचा अर्थ पुन्हा एकदा की तुम्हाला फार मोठं देशप्रेम आहे. जेवढं कळतं त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला कळतं. राजू अकबारे थांबा. लोणी खाणं. राजू अकबारे थांबा. काय पण तुमच्याकडे येते जे थोडंसं थांबा. राजू अकबारे थोडंसं थांबा. नाही, तुम्हाला कोणी शिकवत नाही, तुम्ही आम्हाला शिकवा दुर्घटनेचा अर्थ काय ते आणि अतिरेकी हल्ल्याचा काय ते. येते राजू अकबारे तुमच्याकडे. कट, षडयंत्र, दहशतवादी हल्ला हा सगळा हल्लाच असतो आणि त्या अतिरेकी कारवायाच असतात, त्या काही दुर्घटना नसतात. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात, कारण जवानांचं बलिदान हा इतरांसाठी मात्र एक अपघात असतो. एक छोटासा ब्रेक घेऊया. राजकीय नेत्यांच्या या प्रतिक्रियांचा मुळात या सगळ्या लष्करामध्ये असलेले अधिकारी किंवा मग यामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना नेमकं काय वाटत असेल याची कल्पना आपण करू शकतो. आपल्याबरोबर विंग कमांडर इथे शशिकांत कोप्पीकर सर आहेत. कोप्पीकर सर, आज दिग्विजय सिंग म्हणतात की पुलवामाचा हा हल्ला नाही तर ती दुर्घटना होती. दुर्घटना या शब्दावर वेगवेगळे मलमपट्टी लावली जाते, वेगवेगळे अर्थ त्याचे सांगितले जातात. काय वाटतं अशा वेळेला लष्करी अधिकाऱ्याला? निश्चितच लष्करी अधिकाऱ्यांना ह्याचं खूपच वाईट वाटत असेल की आमचे इतके जवान मारले जातात आणि त्याच्याबद्दल असं काही म्हटलं जातं आणि एका शब्दावरनं इतके वाद होतात.
तर खरं म्हटलं तर यावेळी एक अत्यंत संकुचित अशा प्लॅटफॉर्मवरनं हे डिस्कशन चाललेलं आहे. आता चर्चा झाली पाहिजे ती एका स्ट्रॅटेजिक लेवलला, म्हणजे एका सामरिक लेवलला झाली पाहिजे की भारताच्या हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या मनोबलावर काय परिणाम झालाय, त्यामुळे त्यांची कशी सैरावैरा पळतायत ते, त्याच्याऐवजी ते काय करायची शक्यता आहे आणि मुत्सद्देगिरीच्या दृष्टीने त्याचे परिणाम काय होतील आणि भारताला त्याचं काय केलं पाहिजे, अधिक परिणामकारक असं काही करता येईल का मुत्सद्देगिरीच्या दृष्टीने, ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. आणि लष्कराचे डावपेच जे आहेत ते लष्करावर सोडले पाहिजेत, नाहीतर लष्कराचं मनोबल कमी नक्कीच होईल. हे मी अगदी स्पष्टपणे सगळ्या पक्षांच्या सगळ्या नेत्यांना अगदी काहीही मागे न ठेवता स्पष्टपणे सांगतो. नक्की सर, तुम्ही बरोबर म्हणालात की या सगळ्या घटनेचं राजकारण करणं किंवा शब्दांचे अर्थ शोधत राहणं म्हणजे एक संकुचितपणा आहे. मी अशोक वानखेडे सर तुमच्याकडे येणार आहे, ब्रेकवर मला जायचंय त्याआधी. मात्र ब्रेकवर जाण्यापूर्वी मला सांगायचंय की या सगळ्यामध्ये दिग्विजय सिंग यांचा नेमका हेतू काय आहे. याआधी बाटला हाऊसला देखील तिकडच्या चकमकीला त्यांनी विरोध केला होता, त्यावेळेला मुस्लिमांची मतं त्यांच्या डोळ्यासमोर होती. आज पुलवामाच्या हल्ल्याला ते इथे दुर्घटना म्हणतात, यामागे काँग्रेसचा किंवा दिग्विजय सिंग यांचा नेमका काय डाव आहे. एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि यावर चर्चा करूया. आणि आता एक महत्वाची बातमी, भारतीय हवाई दलाच्या एअर स्ट्राईक मध्ये दुश्मनांचे किती नुकसान झालं हे जाणून घेण्याचा अधिकार नागरिकांना असल्याचं सामना हा शिवसेनेच्या मुखपत्रानं हे म्हटलेलं आहे. आजच्या संपादकीय मध्ये शिवसेनेनं असं म्हटलंय, हवाई दलाच्या कामगिरीचा नेमका आकडा सांगा अशी मागणी मोदी विरोधकांनी लावून धरलेली आहे. किती अतिरेकी नक्की मेले हा प्रश्न फक्त मोदी यांचा राजकीय विरोधकच विचारत नाही, तर इंग्लंड, अमेरिका वगैरे राष्ट्रातील मीडियानं देखील नेमकं तेच प्रश्न उपस्थित केलेत. सैन्य दलाची कारवाई झालीच पाहिजे हे जाणून घेण्याचा अधिकार देशाच्या नागरिकांना आहे, त्यामुळे सैन्याचं खच्चीकरण केलं जात आहे असं आम्हाला वाटत नाही. आमचे सैन्य समर्थ आणि मनानं मजबूत आहे. विरोधकांच्या भुंकण्यानं समर्थ सैन्याच्या हाती विचलित होणार नाही असं देखील या सामनामध्ये म्हणण्यात आलेलं आहे. नुकसानीचा आकडा जाणून घेण्याचा अधिकार आहे असा पुन्हा एकदा सामनानं मोदींवर हे प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. नीलमताई, बरं झालं तुम्ही हा विषय घेतलात. ते हा अग्रलेख माझ्या हातातच आहे आणि अर्थातच आम्ही सकाळीच सामना वाचतो आणि त्याच्यात दोन मुद्दे आहेत. मला असं वाटतं आता शेवट जो आहे त्याच्यात त्यांनी म्हटले की विरोधकांनी भिंतीवर डोके आपटून घेऊ नये, हवाई हल्ल्यात किती अतिरेकी मारले असे प्रश्न निरर्थक आहेत, किती जण ठार झाले ते मोजण्याचं काम हवाई दल करत नाही. ते आम्ही सगळं वाचत नाही, पण त्यामुळे विरोधक बुंद झाले आहेत. फक्त एक हवाई हल्ला केल्यावर हे धुंद वातावरण, तर मग पुढे काय होईल, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा जेव्हा मोदी घेतील तेव्हा काय वातावरण असेल याची कल्पना न केलीच बरी. मला असं वाटतं की सामनाच्या अग्रलेखात 2-3 गोष्टी स्पष्टपणे म्हटलेल्या आहेत. त्याच्यात विरोधकांना अधिकार आहे प्रश्न विचारण्याचा, परंतु ते प्रश्न विचारत असताना संवेदनशीलता पण असणं गरजेचं आहे. सामनाचा अग्रलेख निखिला जसा तुम्ही घेतला रेकॉर्डवरती, मी आभारी आहे आपली, पण अगदी 3 तासापूर्वीच परत सामनाची एक बातमी आहे, व्यवस्थित आहे, आणि त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की मृतांचा आकडा ठरवला जातो, त्याची काय पद्धत आहे त्याच्यावरचं पण अगदी व्यवस्थित रिपोर्टिंग त्यांनी ट्विट केलेलं आहे सामनाने. आणि त्याच्यात त्यांनी म्हटलंय की वेगवेगळी हॉस्पिटल्स त्या भागामधली लोकल लेवलची, प्रवास केलेले लोक, जखमी लोक इतर ठिकाणी गेलेले, हे सगळं मोजून त्याचा सर्व्हे केला जातो आणि संयुक्त राष्ट्रसंघच त्याच्या संदर्भामधलं अधिकृत आकडा सांगू शकतो. दुसरा हा पण भाग आहे त्यामध्ये. विरोधक प्रश्न का विचारतात नीलमताई, विरोधक प्रश्न का विचारतात? विरोधक प्रश्न विचारतात कारण सरकारकडून काही कॉन्क्रीट असं येत नाही म्हणून विरोधक प्रश्न विचारतात. नाही, मला 2-3 कारणं वाटतात त्याची. एक तर पहिलं म्हणजे हे आकडेवारी जी आहे त्याच्यामध्ये रडार सिस्टीम मध्ये जी ज्याला आपण सिग्निफिकंट अशा पद्धतीची जी रडार सिस्टीम आहे त्याच्याकडून 4 इमारतींवरती त्यांनी जास्त करून फोकस केला, ही माहिती समोर आली आहे. दुसरं 300 मोबाईल कार्यरत होते, हे आपल्या टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट स्पष्ट केलेलं आहे हे जे आहे. आणि तिसरं म्हणजे सगळा परदेशी मीडिया
या सूत्रांकडून आलेल्या बातम्या आहेत. सरकारकडून मुळामध्ये असं आहे येत नाही की त्याचा हा मी मुद्दा तेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. नाही निखिला प्रश्न असा आहे की अशा पद्धतीने संपूर्ण जग ज्या वेळेला या संदर्भामधलं तुमचं संयुक्त राष्ट्रसंघाला तुमचं उत्तरदायित्व असतं, अशा वेळेला तुमच्याकडे कुठेही आतापर्यंत ताबडतोब ते घडलं की त्याचा पुरावा दाखवायचा. आणि मुळात विरोधक विचारतात कारण त्यांचा सरकारवर विश्वास आकड्यांवर आपण सरकारवर त्यांचा विश्वास नाही. आणि दुसरं अगदी बोलू का? बोला. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे निखिला की ही घटना घडल्यानंतर विरोधकांनी लगेच काही सांगितलं नाही की तुम्ही आकडे द्या किंवा पुरावे द्या. आकड्याची गोष्ट कधी आली? ज्यावेळी बीजेपीचे पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी आकडा सांगितला. आणि अमित शाह बीजेपीचे अध्यक्ष आहेत, आज नंबर 2 ची व्यक्ती आहे देशामधली पंतप्रधान मोदींनंतर. मग त्यावेळी त्यांनी ज्यावेळी आकडा सांगितला त्यावेळी त्या आकड्याला प्रत्युत्तर म्हणून मग विरोधक म्हणाले की 250 तुम्ही म्हणताय मग त्याचे पुरावे द्या. ते जर बोलले नसते 250 जण मारल्या गेली तर विरोधकांना विचारायचा प्रश्नच नव्हता. त्यांनी विचारलं. आकड्याचं राजकारण आणि शहीदांचं राजकारणाची सुरुवात ही बीजेपीच्या पक्षाध्यक्षांनी केली आणि पुढे काँग्रेसने पुढे नेली पुलवामा दुर्घटना. आम्ही फक्त प्रश्न विचारले. काँग्रेसला पुलवामा दुर्घटना म्हणून ती पुढे नेली का? पुलवामाचं कसं झालं आणि हे कोणाचे लॅब्स आहेत याच्यावर मीडियाने प्रोग्राम घ्यायला पाहिजे. नक्कीच. मात्र त्याला कोणी दुर्घटना म्हणू नये. जर दुर्घटना म्हटली तर तुमच्या हेतूवर प्रश्नचिन्ह आम्ही उपस्थित करणार. दुर्घटना म्हटली तर प्रश्नचिन्ह उपस्थित होणार. वानखेडे सर, दिग्विजय सिंग, मला वाटतं दिग्विजय सिंग मी आता ज्या वेळेपासून डिबेट करते गेल्या 6 महिन्यापासून दिग्विजय सिंग यांना पाहिलं वाघमारे जर चूप झाले वाघमारे जर चूप झाले तर मी काही बोलू? बोला वानखेडे सर. प्रश्न हा आहे, मला अक्षरशः म्हणजे मला फार आस्था आहे आपले मिलिटरी ऑफिसर आहेत त्यांची, त्यांना सोडून जितके पॅनलिस्ट आहे मला त्यांची कीव येते. सर्वात पहिला प्रश्न, दिग्विजयनी जे बोलले त्याला काँग्रेसनी लगेच डिसोन केलं. काँग्रेसनी सांगितलं आमचा त्याच्याशी काही संबंध नाही आहे, ते त्यांचेच व्यक्तिगत विचार आहेत. पॉइंट नंबर 1. पॉइंट नंबर 2, दिग्विजयला जेव्हा जस्टिफाय करतात वाघमारे, मला खरोखर दया येते. जेव्हा आपण शब्दाचे वेगवेगळे अर्थ वापरतो ते साहित्यात वापरतो. दिग्विजय साहित्यिक नसते. दिग्विजयनी ट्विटमध्ये जे बोलले ती बोलण्या चालण्याची भाषा होती. त्यामुळे दुर्घटना म्हणजे हा ऍक्सिडेंटच त्यांना म्हणायचं होतं. दुर्घटना म्हणजे वाईट ची जोड हा मूर्खपणा आहे, अतिशय मूर्खपणा आहे. दिग्विजयची एक माणूस जेव्हा बोलतो तेव्हा त्याचा एक पाठीमागच्या एक पार्श्वभूमी असते. मागच्या 5 वर्षापासून दिग्विजयच्या एकाही स्टेटमेंटला काँग्रेस पार्टीने दुजोरा दिलेला नाहीये. बाटला हाऊस पासून तर या दुर्घटनेपर्यंत प्रत्येक स्टेटमेंट काँग्रेसने डिसोन केलं. त्यामुळे काँग्रेसला ते नकोशी झाल्यामुळे काँग्रेसच्या राष्ट्रीय पटलावरनं त्यांना आजच्या मध्य प्रदेश पर्यंत सीमित केलं. मध्य प्रदेशच्या राजकारणात सुद्धा इलेक्शन मध्ये त्यांचा कुठलाही मोठा रोल नव्हता. अशा एक साईडलाईन केलेल्या दिग्विजयच्या वक्तव्याला काँग्रेसचं वक्तव्य म्हणून जर तुम्ही कॅच करत असाल तर हा सगळ्याच मूर्खपणा आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा एका नेत्यांनी पंतप्रधानांना गुजरातच्या इलेक्शनला नीच म्हटलं, त्याबरोबर दुसऱ्याच्या 15 मिनिटात त्या नेत्याला पार्टीतनं सस्पेंड करण्यात आलं. तरी पण नरेंद्र मोदी पूर्ण गुजरातच्या दौऱ्यावर मला नीच म्हणाली, काँग्रेस नीच म्हणाली म्हणून म्हणत होते. हे सगळं पोझिशनिंग आहे आणि याच्यामुळे आपण त्या सैन्याला किंवा शहीदांना शिव्या देतो हे कोणाच्याही लक्षात येत नाही. दिग्विजय इज नो आयडेंटिटी इन काँग्रेस नाव. दिग्विजयचं काहीही काँग्रेस हे राहिलेलं नाहीये. आणि मग जर तुम्हाला जर बोलायचंच असलं, कॅश करायचंच असलं तर भारतीय जनता पार्टीचे एक नेता बिहारचे गिरिराज सिंग, ते कॅबिनेटमध्ये मंत्री आहेत. त्यांनी आता परवा पटनाच्या रॅलीमध्ये म्हटलं की जो रॅली में नहीं आएगा वो देशद्रोही होगा. 25 लाख लोक आहे पटण्यामध्ये, रॅलीला 3 लाख लोक होते. बरोबर, म्हणजे राहिलेले 22 लाख लोक देशद्रोही आहे. पण कुठल्याही विपक्षी दलाने त्याचं भांडवल केलं नाही, कारण गिरिराजला ही बोलायची सवय आहे. आणि गिरिराजच्या कुठल्याही वक्तव्याला आतापर्यंत भारतीय जनता पार्टीने आपली लाईन किंवा आपलं वक्तव्य म्हटलं नाही. एवढा प्रगल्भपणा प्रत्येक राजनीतिक नेत्यांकडे असायला हवा. ज्या माणसाचं कुठलंही वक्तव्य पार्टी नाकारतं त्यानंतर सुद्धा त्या पार्टीची स्थिती तशी आहे, पार्टीने तसंच केलेलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात तर संघचालक
हे म्हणतात दिल्लीमध्ये की काँग्रेसचं देशासाठी जे केलं मणिशंकर अय्यर यांच्यावरची कारवाई केली, त्यांचं निलंबन करण्यात आलं. पण दिग्विजय सिंग यांचं का नाही? मग हे वाक्य त्यांचं महत्वाचं वाटत नाही का काँग्रेसला? पहिली गोष्ट निखिला, जसं सरांनी सांगितलं, वानखेडे सरांनी, त्या पद्धतीने काँग्रेसनी त्यांना डिसोन ते वाक्य केलेलंच आहे. आता त्या वाक्याबद्दल दिग्विजय सिंग यांना तुम्ही मुख्य प्रवाहात ठेवला की नाही, त्या वाक्याबद्दल काँग्रेस काय ऍक्शन घेणार तो काँग्रेसच्या हायकमांड ठरवतील. राजू अकबर, हे तुम्ही आधीच का नाही सांगितलं? आधी का तुम्ही त्यांचं समर्थन करत होता? आधी का तुम्ही मला दुर्घटनेचा अर्थ समजावून देत होता? त्यांचं समर्थन न करता दुर्घटनेला जस्टिफाय करता. नाही, मी दुर्घटना का जस्टिफाय करत होतो सर, की यांनी आम्ही डिसोन करून सुद्धा जर दिग्विजय सिंगाच्या शब्दाबद्दल घेता दिग्विजय हे हे म्हणून दिग्विजयला काँग्रेस पार्टीला नेहमी संकटात आणायचं. बरोबर आहे सर, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे काँग्रेसने डिसोन केलेलंच आहे. फक्त हे काँग्रेसचा आंतरिक बरोबर जर बाकी राजकीय पार्टी जर शहीदांना घेऊन त्याचं भांडवल केलं तर शहीदांचा अपमान आहे. जर शहीदांना कोणी गाली दिली बरोबर ती शिवीचा सारखा उच्चार करायचा का? बंद बोल, चुप करायचं. निलमताई बोला. त्याला काय त्यांनी काय शिवी दिली हे सारखं सांगून तितक्या शहीदांना निखिला दिग्विजयांनी दुर्घटना म्हटली म्हणून किती वेळा अपमानित करायचे त्या लोकांना, जे लोक शहीद झाले. अशोक वानखेडे सर, यामध्ये आपण आणखी विसरतो की गेल्या 6 महिन्यामध्ये दिग्विजय सिंग आपल्याला कुठेही दिसले नव्हते. आज 6 महिन्यांनी, म्हणजे आता 2019 ची निवडणूक जाहीर होईल 4-5 दिवसांमध्ये, अशा वेळेला दिग्विजय सिंग बाहेर येतात आणि अशा प्रकारचं वक्तव्य करतायत. बाटला हाऊसच्या वेळेला दिग्विजय सिंग यांचं अशाच प्रकारचं वक्तव्य होतं. कुठेतरी हे मुस्लिम वोट आपल्याकडे वळावेत यासाठी तर हा प्रयत्न नाहीये वानखेडे सर. नाही, काँग्रेस पार्टी जर त्याला डिसओन करत असेल तर मग तो काँग्रेस पार्टीचा विचारधारा, काँग्रेस पार्टीची लाईन आहे. काँग्रेसनी त्यांना प्रत्येक वेळा डिसोन केलेला आहे. काँग्रेसने त्यांना राष्ट्रीय पातळीवरून राज्यात पाठवलं, राज्यात सुद्धा कुठलंही काही काम नाही. त्यामुळे ते सारखे आपली भडास काढण्यासाठी किंवा आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी असं भारतीय जनता पार्टीमध्ये राहून सुद्धा शत्रुघ्न सिन्हा प्रधानमंत्र्यांना शिव्या घालतो, पार्टीला शिव्या घालतो आणि अजूनही ते भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. कारण त्यांना पार्टीच्या काढायचं आहे. ते फक्त वाट पाहतात की मला पार्टी शहीद म्हणून कधी बाहेर जाऊ. निलमताई काय बोलतात? निलमताई बोला. राजकारणाला कृपा गायकवाड तुमच्याकडे येते. निलमताई बोला. शहीदांसोबत नाही, मला असं वाटतं याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की दिग्विजय सिंह सारख्या नेत्यांचं मूल्य दिसतं, ते नक्कीच काँग्रेसला हवंच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की वानखेड्यांनी विवेचन जरी व्यवस्थित केलं असलं तरी सुद्धा काँग्रेस पक्षामध्ये एक गणित मांडलं जात असतं की वारंवार दिग्विजय सिंह अशी विधानं करतात. ती विधानं केल्यानंतर डिसोन केल्याचं तर राजू वाघमारे पहिल्यांदा बोललेच नाहीत, उलट दुर्घटना शब्दावरून आपल्याशीच बात करत राहिले. मला प्रश्न साधा वाटतो की सगळा इश्यू डायव्हर्ट करणं कुठल्याही विषयावरती म्हणून कुठल्याही विषयावरती गंभीर मुद्दे. आता हे आज नाविक दलाचा खोटा व्हिडिओ त्यांनी पाकिस्तानने आणलेला आहे. मला असं वाटतं की सैन्य दल असेल, वायुदल असेल, नाविक दल असेल, आजच्या घडीला हे लोक जे आपल्याला इशारे देत आहेत ते आपले सगळे संरक्षण दलाचे लोक, त्याच्यावरती जनतेने जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्याच्याऐवजी आपण काय करतोय की त्याचं गांभीर्य कमी होतं या सगळ्या वादांच्यामुळे. माझं काय म्हणणं आहे या सगळ्यामध्ये की समजा पूर्ण होऊ दे माझं असं म्हणणं आहे की हे सगळं घडत असताना परदेशी मीडियाचा उल्लेख कपिल सिब्बलनी पण केलेला आहे. हे पण परदेशी मीडियाचं सगळं विश्लेषण आणि त्यांचे काय सोर्सेस आहेत काय नाही, त्यांचे काय प्रत्येकाच्या भूमिका आहेत, पण त्याच देशांमधल्या सगळे मग फ्रान्स असेल किंवा अमेरिका असेल किंवा युरोपमधले अनेक देश असतील, या सगळ्यांनी भारताच्या वरती हल्ला झालेला आहे हे मान्य करून पाकिस्तानला या संदर्भात समज देण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि त्यामुळे मीडियाकडे काय पाकिस्तानच्या परिस्थितीत पुरावे आहेत या आधाराने आज ते बोलत आहेत. पण अशा वेळेला आपल्या जे लोक सांगतायत की तिथे एवढे मोबाईल होते किंवा आम्ही ठराविक ठिकाणी बॉम्बिंग केलं, याच्यावर
माझ्यावरती विश्वास ठेवण्यावर सोर्स आपण जो सारखा विचारतोय ना, नक्कीच नक्कीच मला असं वाटतं की असा सोर्स हाच तर पाकिस्तान मधल्या मीडियाला आणि सरकारला पाहिजे, आपल्या तोंडून ओकून घेणं काय केलं ते, आणि तेच बरोबर विरोधी पक्ष करतोय. ही सगळ्यात मोठी शोकांती काय असं मला वाटतं. विरोधी पक्षाला वेगळ्या कॅटेगरीमध्ये उभं करण्याचा प्रकार आहे. बिलकुल ताई जे म्हणतात, मी बिलकुल ताईंसोबत आहे, बिलकुल ताईंसोबत आहे. दिग्विजय सिंग सारख्या एका माणसाला ज्याला काँग्रेसनी साथ ठेवलं, त्याच्या वक्तव्याला एवढं महत्व का द्यायचं? आज जर पंतप्रधानांनी धारमध्ये दिग्विजयपेक्षा नेव्हीचा मुख्य नेव्ही चीफनी जे म्हटलं की आपल्याला समुद्रातला धोका आहे, त्याच्यावर जर त्यांनी जर त्यांनी ललकारलं असतं, जर तुम्ही समुद्रात केलं तरी तिथेही तोंड ठेचू ही भाषा वापरली असती. कुठल्या कुठे चाललेली आहे शिक्षण मारले का? तर मोदी दिग्विजयला मोठा केला. मोदींना दिग्विजय सारखे लोक त्यांना देशाच्या शहीदांसाठी काही घेणं देणं नाही. त्यांना जे आहे ते राजकारण निवडणूक मध्य प्रदेशमध्ये जेव्हा आपण मला असं सांगायचंय म्हणजे ही जी एवढी मोठी भयानक आणि गंभीर घटना घडली, तर या घटनेच्या संदर्भामध्ये एका कुणीतरी एक फडतूस एखाद्या दिग्विजय सिंहने काही स्टेटमेंट केलं, ते तर महाभयंकर, त्याचा आम्ही निषेध केला. परंतु त्याही पलीकडे मी सांगू इच्छितो की ही घटना घडण्यापूर्वी आपल्या देशाचे पंतप्रधान काही त्यांची बॉडी लँग्वेज ते हसत देखील नव्हते, पण जेव्हा जेव्हा ही घटना घडल्यानंतर आता पंतप्रधान हसताना आणि अतिशय दिलखुलास भाषण करताना पाहायला मिळत आहेत. या घटनेचा एक निश्चितपणे ऍडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न पंतप्रधान आणि भाजप करतोय, हे मी तुम्हाला लक्षात आणू इच्छितोय. तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाहीये. या सगळ्या चर्चा चालू आहेत. पंतप्रधानांनी स्टेटमेंट केलं, पी.के. सिंगनी स्टेटमेंट केलं, बरोबर म्हणाला तुम्ही. दिग्विजय सिंग यांच्या या वक्तव्यानंतर मोदींना सिक्सर मारण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे. एक प्रकारे मोदींनी देखील याचं राजकारणच केलेलं आहे. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि लगेच परत येऊया. गणेश हाके, थेट तुमच्याकडे येते, अगदी थोडक्यामध्ये उत्तर द्याल. इथे दिग्विजय सिंग यांना काँग्रेसनंच डिसॉन केलेला आहे, साईडलाईन केलेला आहे. अशा वेळेला आता मोदी का यावर सगळी टीका करतायत? एक प्रकारे मोदी आणि भाजप सुद्धा या सगळ्याचं राजकारणच करते. भारतीय जनता पार्टी या कुठल्याही गोष्टीचं राजकारण करत नाही. काँग्रेसला या सगळ्या गोष्टीचं राजकारण करायचं आहे, एक डायव्हर्शन करायचं आहे. ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलं की जैश ए मोहम्मद सारखी ही म्हणजे दहशतवादी संघटना ही कबूल करते आहे, मान्य करते आहे, त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्यांचा जो प्रमुख आहे अमर, त्यांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे सगळं सांगितलेलं आहे. माझा साधा प्रश्न आहे, दिग्विजय सिंग यांच्या वक्तव्यावर मोदींनी जवळपास 5 मिनिटं भाषण केलंय, कशासाठी? अरे जे मला सांगा, अत्यंत दुर्दैवी अशा स्वरूपाचं विधान केल्यानंतर त्याची चिकित्सा करणं किंवा त्याच्यावर बोलणं हा काय म्हणजे जिथे काँग्रेसनं दिग्विजय सिंग यांना महत्व दिलं नाही, त्याच्या वक्तव्याला महत्व दिलं नाही, त्यावर भाजपचे 4 ज्येष्ठ नेते बोलतात, 4 ज्येष्ठ नेते बोलतायत. याला राजकारण नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? त्याची शरम आणि लाज काँग्रेसला वाटत नाही. काँग्रेस त्याचं मुद्दा मी पुढे नेते. देशातल्या प्रत्येक नागरिकांनी या गोष्टीचा निषेध हाके, मी तर निषेध करते याचा, मी निषेध करते, कारण हा अतिरेकी हल्ला होता हे मला मान्य आहे. हाके, माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुम्ही म्हणता काँग्रेस या सगळ्याचं राजकारण करते, दिग्विजय सिंग यांना तुम्ही वाचाळवीर असं म्हणता, मग येडियुरप्पा यांना तुम्ही काय म्हणणार? येडियुरप्पांनी म्हटलं की आता कर्नाटकमध्ये 22 जागा काँग्रेसच्या वाढतील. हे काय होतं? हे राजकारण होतं नाही तर काय होतं? 40 जागा, 40 जवान आपले शहीद झाले या सगळ्यामध्ये, म्हणजे एका जवानावर 2 जवानांवर 1 जागा, अशी सौदेबाजी होती. येडियुरप्पा काय म्हणतात? 22 जागा वाढतील आमच्या. नाही, येडियुरप्पांनी अशा स्वरूपाचं विधान केलं नाही. चुकीच्या ठिकाणी त्याचा संदर्भ देऊन त्याचा इथे तुम्ही वापर करू नका, कृपा करू. खोटं बोलणार. वानखेडे सर बोला. गिरीराज सिंग काय बोलले? ज्याचा संदर्भ आहे, जी लोक पक्षाच्या रॅलीमध्ये आली नाही, त्याचा
भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांनी सांगायला हवं. थोडंसं मला सांगा, दुसऱ्यांचं ऐकायला भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांनी सांगावं 22 लाख लोक जी आली नाहीत रॅलीमध्ये ती देशद्रोही आहे, त्याच्यावर सरकार काय ऍक्शन घेणार हे सांगू शकता का तुम्ही? बोला की. गिरिराज सिंग हे मंत्री आहेत. गिरिराज सिंग माणूस नाही. माझी विनंती आहे वानखेडे साहेब, आपण कृपा करून त्या रॅलीची या आपल्या शहीदांशी तुलना करू नका आणि तो संदर्भ कुठल्या कुठे लावू नका वानखेडे साहेब. नाही नाही हा नाही विषय दिग्विजय सिंग सारख्या साईडलाईन माणसाला, दिग्विजय सिंग सारख्या साईडलाईन माणसाला आपला तो शहीदांना शिवाय घालतो म्हणून तुम्ही त्याचा उच्चार करता, त्याचा उदो उदो करता. दिग्विजय सिंग सारख्या माणसाला, ज्या दिग्विजय सिंगला काँग्रेस किंमत देते, त्याला पंतप्रधान किंमत देते. काय तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये घेणार का उद्या? बघा वानखेडे, एवढा मोठा दिग्विजय कधी झाला? बघा तुम्ही कोणी केला दिग्विजयाला मोठा? नाही त्या ठिकाणी दिग्विजयने किती वाईट बोलले शहीदांबद्दल, सारखं सांगून तुम्ही त्या शहीदांचा किती वाईट अपमान करणार? आणि काँग्रेसवाल्यांनी जेव्हा दिग्विजयला डिसॉल्व केलं, मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, अत्यंत नरेंद्र मोदी मला असं वाटतं याच्यामध्ये स्टेटमेंट केलं मला असं वाटतं मला 2 मुद्दे मांडायचे. स्टेटमेंटकडे कोणीही नाही 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 मला 2च मुद्दे मांडायचे आहेत. मला विनंती आहे, तुम्ही 2 तारखेला 2 मार्चला दैनिक लोकसत्तेमध्ये अनुराधा सहस्त्रबुद्धेंचा लेख वाचला नसेल तर सगळ्यांनी वाचा. त्याच्यामध्ये सैनिकांच्या पत्नींना पेन्शन मिळताना काय अडचणी येतात त्याचं त्यांनी अत्यंत हृदयद्रावक अशा पद्धतीची वस्तुस्थिती मांडली आहे. आपण सगळे राजकारणाबरोबर सामाजिक क्षेत्रात पण आहोत. मी स्वतः या विषयांवरती ठिकठिकाणी फॉलोअप करणारे, पाठपुरावा करणारे कदाचित तुम्ही करतही असाल, पण मला असं वाटतं की आपण स्वतः सगळे जाऊन सीमेवर लढू शकलो नाही तरी त्या अनुराधा सहस्त्रबुद्धेंनी मांडलेल्या परिस्थितीच्या मध्ये त्या सैनिकांच्या कुटुंबियांना मदत केली तर ते एक उपयोगी राहील. एक आणि दुसरं मला असं वाटतं की दिग्विजय सिंह काय बोलले किंवा काय नाही याच्यापेक्षा सुद्धा सगळ्या देशांनी आज एकत्रित होऊन संरक्षणाबद्दल आपली एक भूमिका आणि एक आवाज ठेवला पाहिजे. त्याच्याऐवजी येडियुरप्पांचे चुकीचं आहे आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं आपण लक्ष देऊ नये या गोष्टींकडे कोणाकडेच, आपण फक्त संरक्षणाकडे लक्ष द्यावं. मी असं म्हणेन की आजच्या नंतर नेमके किती आतंकवादी मारले गेले, नेमके बॉम्ब कुठे पडले वगैरे ह्या प्रकरणावर आपण पडदा घातला पाहिजे. मगाशी मी म्हटलं त्या प्रकारे जरा सकारात्मक विचार करूया, नकारात्मक विचार पडद्यामागे किंवा स्टेजच्या अगदी बाहेर टाकून देऊया. आणि ह्यापुढे विचार झाला पाहिजे तो पाकिस्तान आता नेमकं काय करतंय, बरोबर आणखी काय करण्याची शक्यता आहे, त्याच्यासाठी भारताने ऍज अ नेशन एक राष्ट्र म्हणून काय भूमिका घेतली पाहिजे, मुत्सद्देगिरीच्या दृष्टीनेही, आर्थिक दृष्ट्याही, बरोबर आणि लष्कराच्या दृष्टीनेही. कुठलं ह्यापुढे येणाऱ्या काळात, मी मागचं बोलत नाही आहे, ह्यापुढे येणाऱ्या काळात काय केलं पाहिजे, कशाचा परिणाम जास्त होईल ह्याच्यावर भरपूर चर्चा होऊ दे, वेगवेगळी मतं मांडली जाऊ देत, नो प्रॉब्लेम. नक्कीच, मात्र ती मतं सकारात्मक असावीत. वाघमारे अगदी थोडक्यात मला थांबायचं. आमचं मत एकच आहे की ह्या घटना घडल्यापासून पहिल्या दिवसापासून बीजेपीने प्रचार आणि या सैन्याने केलेल्या पराक्रमाचं क्रेडिट घ्यायला सुरुवात केली, आकडे सांगायला सुरुवात केली. सगळी सुरुवात बीजेपी कडून झाली. या सगळ्यामध्ये श्रेयाचं राजकारण हे आहेच. या श्रेयाच्या राजकारणामध्ये आपण कुठे मागे पडू नये यासाठीची वेगवेगळी अशा प्रकारची वक्तव्य पुढच्या काळामध्ये सुद्धा येऊ शकतात. तर या सगळ्यावर कुठेतरी राजकारण होऊ नये हीच अपेक्षा सर्वसामान्य लोकांची देखील असते. कारण शहीदांच्या बलिदानाचं, त्यांच्या जवानांच्या बलिदानाचं कुठेही राजकारण होऊ नये असं वाटतं. धन्यवाद तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. चर्चेमध्ये इथे थांबूयात. नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.